सबस्क्राईब करा सदाशिव शशिकांत गोखले ह्या यूट्यूबच्या चॅनलला. सर्वात पहिले फायनान्शियल इन्फॉर्मेशन आणि त्याच्या निगडीत माहिती मिळण्यासाठी. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. आज आपण एक खूप इंटरेस्टिंग टॉपिक बघणार आहोत, कारण बरेचसे लोकांचे डाऊट्स आहेत की होम लोन हा एक आपल्यासारख्या मध्यमवर्गीय असो किंवा ज्यांना काही बेनिफिट्स घ्यायचे टॅक्स रिबेट म्हणून, तर बरेचसे लोक विचारत असतात की होम लोनचं शिफ्टिंग किंवा होम लोनचा इंटरेस्ट किंवा EMI हा कमी करून आपल्याला फायदा होईल का नाही होईल. तर आज काय केलं मी एक तुम्हाला थोड्या वेळातच एक वर्कशीट शेअर करणार आहे. पहिले मी त्याचा एक बॅकग्राऊंड देतो तुम्हाला की ती वर्कशीट कसली आहे. मी याच्यामध्ये केस स्टडीज घेतले. एक माणसाची एखादी केस स्टडी घेतलेली आहे. त्या फर्स्ट केस स्टडीमध्ये एका माणसाने समजा 50 लाख रुपयाचं लोन घेतलंय. त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट 8% पकडलाय. एका माणसाचा त्याच माणसाचा जर तो 7.25% पकडला किंवा त्याच माणसाचा जर 6.90 पकडला, तर किती फरक पडू शकतो सेव्हिंग्स मध्ये किंवा इंटरेस्ट EMIs मध्ये किंवा प्रिन्सिपल कॉम्पोनंट किंवा इंटरेस्ट कॉम्पोनंट मध्ये, या व्हेरिएबल गोष्टी आहेत त्या आज आपण बघणार आहोत. हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. अजून एक गोष्ट महत्वाची मला तुम्हाला असे सांगायची आहे की मी जेव्हा म्हणतो रिस्क मॅनेजमेंट, तेव्हा आपण काय करायला पाहिजे माहिती आहे, आपण एक स्वतःहून थोडासा पुढाकार घ्यायला पाहिजे. कशासाठी? मला जर आज होम लोन घ्यायचंय, समजा आज मी घेणार आहे नवीन, तर होम लोन घेताना मी पहिले कॅल्क्युलेट काय करेन की बाबा मी किती पे करू शकतो. एक्झाम्पल, समजा असं माझं एक उदाहरण समजा मी घेतलं कॅल्क्युलेशनसाठी की एक्स माणूस आहे आणि तो बँकेत गेला आणि त्याला सांगितलं की बाबा तुमच्या सिबिल स्कोर प्रमाणे तुम्हाला 50 लाख रुपयाचं लोन मिळेल. त्याला गरज होती समजा 40 लाखाची, पण त्याला जे सँक्शन आहे ते 50 लाखाचं झालेलं आहे. म्हणजे त्याला हे माहिती आहे की मला 40 लाखाच्या वरती आज लोन मिळू शकतं 50 लाख रुपये, आणि तो आयदर तो EMI देऊ शकतो किंवा आयदर तो रिड्यूस करू शकतो टेकिंग बाय 40 lakhs और आयदर बाय 50 lakhs, डिपेंड्स तो लोन किती अमाऊंट घेतोय त्याच्यावरती त्याचा EMI ठरणार. मग जर मी असा विचार केला की मला 40 लाखाचीच लोनची गरज आहे आणि उरलेल्या वरच्या 10 लाखावर समजा मला आज 50 लाख रुपये मी घेतलं लोन, तर मला तसे पण EMI द्यायला लागणार आहे बँकेला. मग जो 10 लाखाचा वरचा जो स्लॅब आहे त्याची EMI ची कॅपॅसिटी जर आज माझी तयार असेल, तर मी 40 लाखाबरोबरच एक काही पर्टिक्युलर सेव्हिंग आजच स्टार्ट करायला पाहिजे. आजच मी असं समजलं पाहिजे की मी लोन 50 लाखाचं घेतलंय, लोन घ्यायचंय 40 लाखाचंच, पण असं समजा की तुम्ही 50 लाखाचं घेतलंय आणि तो EMI तुम्ही आजपासून पे करायला सुरुवात केलेली आहे. दिस इज कॉल्ड रिस्क मॅनेजमेंट. नॉर्मली आपण जेवढं पण लोन घेतो, से फॉर एक्झाम्पल 1/3 पोर्शन, त्याचा 1/3 पोर्शन तुम्ही अगदी एक एक्स्ट्रा EMI म्हणून जर सेव्हिंग स्टार्ट केलं, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट्स मध्ये करा किंवा म्युच्युअल फंड्स मध्ये करा किंवा इंडेक्स फंड्स मध्ये करा, वन ऑफ द बेस्ट फंड्स, जिथे तुम्हाला कुठल्याही म्हणजे कन्सल्टंट्सची किंवा ऍडवायझरची गरज लागत नाही. इंडेक्स फंड असा आहे की निफ्टी वर झाली की तुम्हाला रिटर्न्स चांगले मिळतील, खाली गेले तर युनिट ऍप्रिसिएशन जास्ती होतील, आणि आज न उद्या जशी जशी इकॉनॉमिक रिबूम करेल किंवा रिबाउन्स करेल त्याच्यामध्ये, त्यावेळेला तुमचे रिटर्न्स सुद्धा खूप चांगले येतील. मग हा एक रिस्क मॅनेजमेंटचा भाग झाला. तर मी तुम्हाला एक प्रात्यक्षिक म्हणून एक एक्सेल शीट मध्ये तुम्हाला दाखवणार आहे की जर मी रिस्क मॅनेजमेंट नावाचा प्रकार होम लोन घेताना स्टार्ट केला, तर माझं लोन पटकन लवकर आय कॅन रिपे इट, मी स्वतः ते क्लोज करू शकतो. खास करून इंटरेस्ट हा भाग ज्याला कळतो, पैशाची व्हॅल्यू ज्याला कळते, तो रिस्क मॅनेजमेंट मध्ये डेफिनेटली स्वतः कार्यरत असतो. आणि तुम्हाला हा व्हिडिओ का आणतोय, कारण आपल्यासारख्या बऱ्याचशा लोकांना हे माहित नाही की आपलं लोन कसं पटकन चुकता करता आलं पाहिजे. मग हा त्याच्यासाठी आज एक व्हिडिओचा भाग आहे. तर चला आपण एक शीट मध्ये तिथे जाऊया, जिथे आपल्याला कळेल की आपलं कॅल्क्युलेशन आपण कसं केलेलं आहे. मग मी काय करतो, तुम्हाला स्क्रीन शेअर करतो, बघा. तर मग ह्या शीट मध्ये मी एकाच माणसाचं वेगवेगळे उदाहरण घेतलेलं आहे.
एका माणसाने 50 लाखाचं होम लोन घेतलेलं आहे आणि त्याला टेन्युअर त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे 20 वर्षासाठी. रेट ऑफ इंटरेस्ट त्याचा आहे 8%. मग मी काय केलंय, त्याचं EMI इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे. एक्सेल शीट मध्ये एक टर्म आहे पेमेंट, PMT म्हणून. मग मी त्याचा तुम्हाला फॉर्म्युला पण शेअर करतो, म्हणजे तुम्ही स्वतः सुद्धा ही एक्सेल शीट बनवू शकता आणि तुमचं कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः एक्सेल शीटवर करू शकता. मग मी काय केलंय, होम लोन त्याला डिवाइड बाय मी जे काही रेट आहे त्याला डिवाइड बाय मी 12 नी केलेलं आहे. टेन्युअर आहे त्याला मी मल्टिप्लाय केलेलं आहे 12 नी आणि मायनस मध्ये एक फिगर मी घेतलेली आहे, ती आहे होम लोन. म्हणजे मी आज देणार आहे म्हणून माझी मायनस फिगर आहे, मला आज ते पैसे द्यायचे आहेत, माझ्याकडनं ते जाणार आहेत म्हणून मी ते मायनस म्हणून पकडलेलं आहे आणि मी एंटर केलेलं आहे. एंटर केल्यावरती मला 41,822 हा माझा EMI आलेला आहे. मग इथे जी येल्लो फिगर आहे, हा टोटल किती इंटरेस्ट मी 240 महिन्यामध्ये पे केलाय त्याचं हे कॅल्क्युलेशन आहे. जर मी 50 लाखाचं लोन घेतलं तर मला 50 लाख रुपये जवळपास मी इंटरेस्ट द्यायला आज बँकेला तयार होतो. पण पर्सनल सेव्हिंगचा जर मी भाग बघितला तर माणूस डेअरिंग करत नाही. का? कारण लोन मध्ये त्याला ऍसेट समोर दिसतो, त्याला ते घर दिसतं आणि म्हणून तो घेत असतो लोन. पण पर्सनल सेव्हिंग हा एक महत्वाचा भाग आहे. छोटे छोटे सेव्हिंग्स करून सुद्धा तुम्ही तुमचे रिपेमेंट्स लवकरात लवकर करू शकता. मग आपण एक अंडरस्टँड करून घेऊया की सेम माणूस आता जे RBIने जी काही पॉलिसी आणलेली आहे, रिस्ट्रक्चरिंग नावाचा जो काही प्रकार आणलेला आहे, त्याच्यामध्ये जर तो शिफ्ट झाला, म्हणजे त्यांनी रेट ऑफ इंटरेस्ट कमी केला त्याचा, तर त्याला किती सेव्हिंग होईल, त्याला किती पैसे वाचतील, आपण पहिले ते बघूया. मग सेम माणूस, मी इथे 50 लाखावर गेलो, टेन्युअर मी सेम ठेवला 20 वर्ष आणि आता रेट ऑफ इंटरेस्ट मी 7.25 ने केलेला आहे. त्यावेळेला माझं EMI इमिजिएटली 39,519 झालेलं आहे. जस्ट बाय शिफ्टिंग फ्रॉम 8% टू 7.25%. जर तुम्ही टोटल इंटरेस्ट मी किती दिलेला आहे 20 वर्षामध्ये जर तो कॅल्क्युलेट केला तर तो जवळपास 44,84,512 आहे. म्हणजे आधीच्या केसमध्ये मी 50 लाख रुपये देत होतो, आताच्या केसमध्ये मी 44 लाख रुपये देतो. तुम्ही विचार करा, इंटरेस्ट रेट वर खाली, ज्याला हे इंटरेस्ट रेटचं सायकल माहितीये तो किती ब्युटिफुली सगळ्या गोष्टी हँडल करू शकतो. आणि तुम्ही कृपा करून या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यावं म्हणून हे व्हिडिओचा प्रयत्न आहे. मग आपण पुढच्या पार्टमध्ये अजून जाऊया. तोच माणूस जर 6.90 ला गेला, त्याने जर रेट ऑफ इंटरेस्ट चेंज केला तर त्याचा जो इंटरेस्ट रेट जो सेव्हिंग भाग आहे तो जवळपास 43 लॅक्सच्या आसपास येतो. म्हणजे पहिले 50 लाख, मग तो शिफ्ट झाला म्हणून 44 लाख, अजून जर इंटरेस्ट रेट त्यांनी कमी करून घेतला, जर त्याच्याकडे बेस्ट पॉसिबल सिबिल स्कोर असेल आणि आत्ताच्या प्रेझेंटच्या कंडिशन मधनं त्याला जर लेटेस्ट कोणी 6.95 किंवा 6.90 दिला, त्याला 43,03,587 एवढाच पैसा त्याला 20 इयर्स मध्ये द्यायचा आहे. मग जर इंटरेस्ट रेट घसरला आणि जर तुम्ही लोन शिफ्ट करून घेतलं तर तुमचे पैसे नक्की वाचतील की नाही? कसे वाचतील हे तुम्हाला स्वतःला आता कॅल्क्युलेट करायला मी शिकवलेलं आहे. तुम्ही स्वतः ही एक्सेल शीट बनवू शकता. पण अजून एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, नुसते इंटरेस्ट रेट शिफ्ट करून आपल्याला चालणार आहे का? नाही. आपण एक कॅल्क्युलेशन पण बघूया की जर मी इंटरेस्ट रेट चेंज केले तर माझे पैसे किती वाचतात, आणि जर मला एक्स्ट्रा पैसा सेव्ह नाही करायचा आहे, माझ्याकडे आज जेवढी EMI ची ताकद आहे तेवढीच माझी ताकद आहे, पण त्याच्यापेक्षा माझी जास्ती ताकद नाही आहे, पण त्या केसमध्ये काय करता येईल? त्या केसमध्ये माझा जो असलेला EMI मी तसाच ठेवला, असलेला EMI मी सेम ठेवला, आज जो आहे तोच, आणि मी शिफ्ट करून घेतला रेट ऑफ इंटरेस्ट, तर काही फरक पडतो का? आपण ते पण बघूया. मग मी काय करतो, दुसऱ्या शीट मध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. बघा, मी इथे तिन्ही एक्झाम्पल्स तुमच्या समोर मांडलेले आहेत. मिस्टर ए नी 50 लाख रुपयात जे लोन घेतले, 8% रेट ऑफ इंटरेस्ट, 7.25% रेट ऑफ इंटरेस्ट आणि 6.90 रेट ऑफ इंटरेस्ट, या तिन्ही गोष्टी मी तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत. मग जर टोटल मी सेव्हिंग काढायला गेलो तर एका वर्षात त्यांनी 5,52,000 रुपये सेव्ह केले, जर तो 8% वरनं शिफ्ट होऊन जर 7.25% वरती गेला. पण तोच व्यक्ती जर 8% वरनं शिफ्ट होऊन 6.9 वर गेला तर त्याचे जवळपास जी काही सेव्हिंग अमाऊंट आहे ती 7,33,000 आसपास वाचते. पॉइंटनी फरक पडतो. पण आताच्या केसमध्ये
मला जर ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्ती सेव्ह करायचे असतील किंवा मला वाचवायचे असतील पैसे, तर मी तुम्हाला एक सजेशन देईन. तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही समजा आता वेगळा सिनेरिओ मी घेतोय. बघा, 50 लाख 20 वर्ष इंटरेस्ट रेट तुम्ही कमी करून घेतलात, पण आता ईएमआय होता तेवढाच तुम्ही ठेवलात. जो आधी 41,000 जो काही तुमचा ईएमआय होता तो तुम्ही तेवढाच ठेवलात. बघा तुमची किती अमाऊंट सेव्ह होते. म्हणजे टोटल जो इंटरेस्ट तुम्ही 10 इयर मध्ये देता तो 38,95,000 देता, आणि शिवाय येणाऱ्या 15 वर्षातच तुमचं लोन चुकतं होतं. म्हणजे 20 वर्षाच्या ऐवजी तुम्ही 15 वर्षातच हे लोन चुकतं करताय, ईएमआय तोच ठेवू. मग चॉईस तुमच्याकडे आहे की मला ईएमआय तोच ठेवायचा आहे, मला इंटरेस्ट रेट कमी करायचा आहे, का मला 10 इयर कमी करायचं आहे. प्रत्येकाच्या गरजा आणि प्रत्येकाची जी काही लुकआउट ऑप्शन्स असतील त्याप्रमाणे तो हे चेंज करू शकतो. पण सामान्य माणसाला पैसा कसा सेव्ह करायचा याच्यासाठी अजून एक सोल्युशन आहे, आणि ते मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये, म्हणजे आधीचा जो काही मी डिस्क्रिप्शन भाग सांगितला त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय की जर मी आज 50 लाख एलिजिबल आहे लोनला, मी आज 40 लाखच लोन घेणार असेल, तर मी एक्स्ट्रा जे 10 लाखावर लोन मला बँकेने ऑलरेडी सँक्शन केलेलं आहे, मला ते नाही घ्यायचंय, पण मी माझ्याकडचे एक्स्ट्रा पैसे 1/3 मी आज सेव्ह करू शकतो, आणि ईएमआय बरोबर ऍडिशनल 10 ते 12,000 रुपये मी स्टार्ट करू शकतो. ह्यानी काय होईल आपण ते पण बघूया. मी आता तुम्हाला एक फायनल कन्क्लुजन दाखवतो. ही तुम्हाला शीट शेअर करतोय. बघा, केस 1 नंबर 1, केस नंबर 2. पहिले कीपिंग सेम टेन्युअर, 240 महिन्याचं मी टेन्युअर सेम ठेवलं. 50 लाखाचं लोन होतं 20 वर्षासाठी, 8% रेट होता, तो मी रिड्यूस करून 7.25% घेतला. तिथे माझे टेन्युअर दोन्ही सेम होते, 240 मंथच राहिले. त्या केसमध्ये मला 5,52,000चं सेव्हिंग होत होतं. म्हणजे काय, मंथली जर सेव्हिंग मी 20 वर्षात काढलं की मी किती सेव्ह करू शकत होतो, तर 2,300 रुपये महिना आजपासून मी सेव्ह करू शकतो जर मी जस्ट रिड्यूस केलं माझं ईएमआय तर. पण समजा मी सेम ईएमआय ठेवलं आणि इंटरेस्ट रेट अजून कमी केला, तर तुम्ही बघा फार मोठा डिफरन्स आहे. मी 8% वरनं जर 7.25 वर शिफ्ट झालो, जिथे मला टोटल 50 लाख रुपये द्यायला लागत होते तिथे आज मला फक्त 38 लाख रुपये द्यायला लागतात, आणि माझं टेन्युअर सुद्धा कमी झालंय, म्हणजे 212 महिने. म्हणजे माझे जवळपास 11,42,000 रुपये सेव्ह झालेले आहेत. आता हे सेव्ह झालेले आहेत म्हणजे कोणाचे सेव्ह झालेले आहेत, हे तुमचेच सेव्ह झालेले आहेत. जर तुम्ही हे एक्झाम्पल बघत असाल, जर कोणाबरोबर तुमच्याबरोबर हे झालेलं असेल किंवा कोणाला हे डाऊट्स असतील, तर त्यांनी डेफिनेटली हे कॅल्क्युलेट करून बघावं. आणि त्याचं कॅल्क्युलेशन जर मी मंथली काढलं तर 5,386 रुपये जवळपास मंथली तुमचे सेव्हिंग होतात. म्हणजे काय, जर मी फक्त रेट ऑफ इंटरेस्ट चेंज केला तर माझं सेव्हिंग होतंय की नाही, पण हे जे होणारं सेव्हिंग आहे ते माझं परत रिइन्व्हेस्ट झालं पाहिजे, तरच तुमचं लवकरात लवकर लोन चुकतं होऊ शकतं. तुमचे जे काही तुम्ही सेव्हिंग्स करताय आज ईएमआय रिड्यूस करून, तुम्ही असं समजा की तुमचा ईएमआय तोच आहे, आणि तर काय होईल ते बघा तुम्ही. सपोज इफ यू वॉन्ट टू क्लोज अर्ली लोन, स्टार्ट इन्व्हेस्टिंग अर्ली, हे मी असं इथे म्हटलंय. मग मी समजा एक 13,000ची अमाऊंटच्या ऐवजी मी आज 5,000चं उदाहरण घेतो की जे माझे 5,000 रुपये आज वाचतायत, मी 10 वर्षासाठी फक्त ते आज इन्व्हेस्ट केले. इंडेक्स फंडची मी गोष्ट करतोय, तिथे कुठलंही ज्ञान लागत नाही, तिथे कुठलाही तुम्हाला कन्सल्टंट लागत नाही. तुम्ही इंडेक्स फंड मध्ये हे पैसे इन्व्हेस्ट करू शकता. सामान्य रिटर्न आतापर्यंत 12 ते 15% इंडेक्स मध्ये मिळालेले आहेत, पण आता मी कोरोना पॅन्डेमिकमुळे मी ते अजून निगेटिव्ह मध्ये करतोय. से फॉर एन एक्झाम्पल आपल्याला रफली 10% रिटर्न मिळाले. मग जर मला 10% सुद्धा रिटर्न मिळाले पुढच्या 10 वर्षामध्ये, तर माझ्या 5,000 गुंतवण्याने माझे जवळपास 10,24,000 रुपये जमा होतात. विचार करा तुम्ही, जस्ट बाय सेव्हिंग दिस अमाऊंट, स्मॉल अमाऊंट. आता याचं आपण बॅकवर्ड कॅल्क्युलेशन करूया. जर समजा मी आज 5,000 रुपये आज सेव्ह केले 10 वर्षासाठी, आणि जर मला 10,24,000 ही माझी फ्युचर व्हॅल्यू दिसते, आणि जर माझं टेन्युअर 20 वर्ष आहे समजा, तर त्या काळामध्ये किंवा त्या वेळेला
मी हे लवकरात लवकर लोन कसं रिपेमेंट करू शकतो? तुम्ही बघा, ही 10 लाख रुपये अमाऊंट आपण लोनच्या एक्सेल शीटमध्ये शोधूया आणि आपण त्याचा मंथ बघूया की कुठल्या वेळेला माझं लोन लवकर चुकतं होणार आहे जर मी हे 10 लाख रुपये इथून उचलले आणि मी तिथे पे केले. मी काय सांगतोय परत ऐका. तुम्ही आता रेट ऑफ इंटरेस्ट चेंज करून घेतलात, तुम्ही सेव्ह केलं पैसे, हे फक्त जे 5,000 रुपये तुम्ही आज सेव्ह करताय हे 10 वर्षासाठी समजा तुम्ही ठेवलेत. जी काही रक्कम आज तुमची जमा झाली ती टोटल रक्कम 10 वर्षात 10 लाख रुपयाच्या आसपास तुमची दिसते. मग ही जी 10 लाख रुपये व्हॅल्यू आहे ही जर मी रिपेमेंट केली लोन मध्ये तर असं नाही होणार का की माझं लोन लवकर चुकतं होईल? डेफिनेटली. आपण ते पण बघूया. मागच्या शीटमध्ये मी जातो. इथे ऑलरेडी हायलाइट करून ठेवले तुमच्यासाठी. बघा, आउटस्टँडिंग अमाऊंट लोनची किती आहे? 10,99,000. कुठल्या मंथ मध्ये आहे? 184 मंथ्स मध्ये आहे. म्हणजे समजा जर मी 184 मंथ्स मध्ये मी आज ही अमाऊंट 10 लाख रुपये आउटस्टँडिंग माझी दिसते आणि त्यावेळेला 10 वर्ष आधीच माझ्याकडे ही 15 वर्ष आहेत. 184 डिवाइड बाय 12 करा, तुम्हाला 15 वर्ष येईल. पण तुम्ही आज जे स्टार्ट केले 5,000 रुपये ते 10 वर्षासाठी आहे. म्हणजे तुमच्याकडे ही अमाऊंट 10 वर्षांनी ऑलरेडी अवेलेबल असणार आहे. मग तुम्ही विचार करा, 15 वर्षाचं लोन सुद्धा तुम्ही 10 वर्षाचं लोन रिपेमेंट होईल की नाही? जे 20 वर्षाचं टेन्युअर होतं ते 15 वर्ष तुमचं हे सगळं कॅल्क्युलेशन करून तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे जे सेव्हिंग स्टार्ट केलं आज तर ते 10 वर्षातच चुकतं होईल. मला बरेचसे जण प्रश्न विचारतात, अरे मी लोन रिपेमेंट कसं करू किंवा मला कसं काय पैसे लवकरात लवकर सेव्ह करता येतील? बघा, सेव्हिंग हा भाग थोडा फार इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला प्रत्येक पैशाकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. आपण एक्स्ट्रा जर खर्च करणार असू, तुम्हाला जर पगार समजा 1 लाख रुपये असेल आणि तुमचा खर्च 2 लाख रुपये असेल तर गॉड ब्लेस यू. म्हणजे त्याला तर आपण काहीच करू शकत नाही. तुम्ही एक्सपेंडिचर कसं कंट्रोल करता हे त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून तुम्हाला काय करायचंय की जो काही तुमचा खर्च आहे, समजा तुमचा 40,000 रुपयाचा खर्च असेल तर तुम्ही एक्स्ट्रा 20,000 रुपये आत्तापासूनच सेव्हिंग करायला सुरुवात करा, जेणेकरून तुमच्या लायबिलिटीज उद्या पुढे वाढणार नाही आणि लवकरात लवकर तुम्ही लोन रिपेमेंट करू शकता. हा व्हिडिओ मी काय करतो, माझा हा व्हिडिओ इथेच थांबवतो. तुम्हाला कळलं नसेल तर तुम्ही डेफिनेटली मागे जाऊन बघू शकता. पूर्ण कॅल्क्युलेशन तुम्ही एक्सेल शीटवर स्वतः करू शकता. कुठल्याही कन्सल्टंटची गरज नाही, स्वतः करू शकता. पैशाला जर महत्व द्यायला लागलात तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमची वेल्थ क्रिएशन होणारच आहे. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की बाबा, आज जर तुम्हाला वेल्थ क्रिएशन करायचं आहे तर तुम्ही प्रत्येक गोष्ट, प्रत्येक इंटरेस्ट रेट सायकल ह्या गोष्टींवर लक्ष ठेवणं तितकंच गरजेचं आहे. तर मी माझा हा व्हिडिओ इथेच थांबवतो आणि रजा घेतो. माझा युट्यूबवर चॅनल आहे सदाशिव शशिकांत गोखले, त्याला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि डेफिनेटली तुमच्या कमेंट्स फार महत्वाच्या आहेत कारण त्यांनी मला मोटिवेशन मिळतं. धन्यवाद. थँक्यू सो मच.